भारतीय संगीतातील चिरतरुण सूर हरपला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आशा भोसलेंचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, हृदयाला स्पर्श करणारा होता. त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील. पंतप्रधान मोदींची एक्सवर पोस्ट. मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला. 90व्या वर्षी आशाताईंनी 3 तास कॉन्सर्ट केला होता. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आठवणींना उजाळा, तर आशा भोसलेंची गाणी अमर राहतील. उद्धव ठाकरेंकडूनही आदरांजली. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भावूक. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त. सत्तेतला मोठा पक्ष मित्रपक्षांशी शिकार करणार. पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार. बोंदू प्रकरण ठरवून बाहेर आणलं गेलं. रोहित पवारांचं सूचक ट्विट. बोंदू खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवरही जमीन खरेदी. 2,40,00,000ची जमीन खरेदी केल्याची माहिती. खरातच्या सीएकडूनही जमीन खरेदीचे व्यवहार. मराठा आंदोलकांना मोठा धोका. 81 गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार. 2 टप्प्यातील गंभीर गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाही. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गृह विभागाचं स्पष्टीकरण. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही. सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू. मनोज जरांगे यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोल्ड वॉरची चर्चा. शिवसेनेच्या आढावा बैठकीत शेजारी बसूनही दोघांनी बोलणं टाळलं. जालन्यात काँग्रेसच्या बैठकीत राडा. नंदा पवारांकडून बूट फेकल्याचा आरोप. जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी. जळगावातील धक्कादायक प्रकार समोर. आरोपी रमेश चव्हाण विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. ई-केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी लवकरात लवकर योग्य कारवाई करा. रोहिणी खडसे आक्रमक. तर लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला सरकार सक्षम. प्रकरणाची पोलीस गंभीर दखल घेतील. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. अमेरिका आणि इराणची शांतता चर्चा फिसकटली. होर्मुझ सामुद्रधुनी, लेबनन आणि अण्वस्त्रांबाबतच्या वादावर तिढा कायम. अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानमधून तातडीने निघालं. आम्ही इराणला पूर्णपणे नष्ट करू. होर्मुझमधून इराणची मनमानी मोडीत काढणार. शांतता चर्चा फिसकटताच डोनाल्ड ट्रम्प यांचं रणशिंग. इराणला जगातून बाजूला करण्याचा इशारा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा. अमेरिका आणि इराण युद्धात मध्यस्थीची इच्छा व्यक्त. मध्य आशियात शांतता राखणं महत्त्वाचं. इराणची भूमिका. इराणसोबत 21 तासांची चर्चा. कोणताही निष्कर्ष निघालेला